उन्हाळ्यात सगळ्यांनाच आंबे आवडतात आणि मला पण. परंतु मुलं थंड खाण्यासाठी बाहेरचे पॉप्सिकल्स म्हणजे अशा आईस कँडीज आणतात, ज्याच्यामध्ये खूप आर्टिफिशियल फ्लेवर्स आणि कलर्स असतात. तर आज आपण ओरिजिनल फ्रुट्स वापरून हे आईस कँडीज किंवा ह्याला पॉप्सिकल्स म्हणतात ते कसे बनवायचे ते बघूयात. आणि सर्वात महत्त्वाचं, हे बनवण्यासाठी खूप काही सामान लागत नसतं. तर सर्वात पहिल्यांदी आपण जांभळ्यापासून पॉप्सिकल्स बनवूयात. त्याला जामून पॉप्सिकल्स असंही म्हणतात. जांभूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं. त्याच्या बिया काढून टाकायच्या. आता हे जांभळाचा जो गर आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. ह्या ठिकाणी आपल्याला जेवढे आईस कँडीज बनवायचे आहेत त्यानुसार आपण ह्या ठिकाणी जांभूळ घ्यायचे. ह्या ठिकाणी मी 1/2 किलो जांभूळ वापरले होते. आता चवीनुसार थोडीशी साखर ॲड करायची आणि त्यासोबत चाट मसाला, थोडीशी आपण जिरे पावडर ॲड करायची. चटपटीत खायचं असेल तर आपण जिरे पावडर ॲड करायची, नाही तर नुसती साखर ॲड केली तरी चालतं. आणि थोडंसं लाल तिखट ॲड करायचं, कारण त्याला थोडासा आंबट, गोड, तिखट असा स्पायसी फ्लेवर येतो. 2 ते 4 पुदिन्याची पानं ॲड करा आणि थोडंसं लिंबू पिळा, म्हणजे त्यामुळे छान चटपटीतपणा येतो. थोडंसं अर्धा वाटी पाणी ॲड करायचं. फक्त ह्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मिक्सरमधून चांगलं फिरून घ्यायचं. एकदम फाईन अशी त्याची पेस्ट बनवून तयार करायची. आता ह्या पॉप्सिकल मोल्ड्समध्ये बनवलेली पेस्ट आपण ॲड करायची. आणि हां, जर तुमच्याकडे पॉप्सिकल मोल्ड्स नसतील तरीसुद्धा आपण जे यूज अँड थ्रोचे पेपर कप्स वापरतो त्यामध्ये सुद्धा आपण ही आईस कँडी बनवू शकतो. किंवा घरामध्ये असलेल्या ग्लासमध्ये वगैरे सुद्धा आपण ही आईस कँडी बनवू शकतो. 7 ते 8 तास फ्रीज करायचं किंवा ओव्हरनाईट फ्रीज करायचं आणि मस्त चटपटीत, थंडगार, आंबट, गोड, तिखट अशा चवीचे आपले जांभूळ पॉप्सिकल्स बनवून तयार होतात. तुम्ही एकदा हे जांभूळ पॉप्सिकल्स नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि आपल्या मुलांनासुद्धा खुश करा. आता अशाच पद्धतीने आपण लिचीचे सुद्धा पॉप्सिकल्स बनवू शकतो. लिचीसुद्धा उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भेटते आणि सर्वात महत्त्वाचं, शरीराला खूप हायड्रेटिंग असते. पण बरेच मुलं ते खात नाहीत. तर त्याला तुम्हाला आहारामध्ये इन्क्लूड करायचं असेल तर अशी लिचीची आईस कँडी बनवा. खायला एवढी छान लागते, थंडगार, गोड आणि थोडीशी आंबट असलेली ही लिची पॉप्सिकल्स. तर त्यासाठी मार्केटमधून लिची आणा आणि त्याला स्वच्छ धुवून घ्या. लिचीमध्ये बऱ्याच वेळेस किडे असतात, त्यामुळे त्याला व्यवस्थित बघून घ्या. लिचीचे वरचे साल आपण काढून टाकायचे. ह्या ठिकाणी मी 15 ते 20 लिची वापरल्या आणि त्याच्यामध्ये एक 5 ते 6 आईस कँडी बनवून तयार झाला. तर आपण त्याचे साल काढून घ्यायचे, गर बाजूला काढायचा आणि त्याच्या बिया मात्र आपण फेकून द्यायच्या. ह्या लिची पॉप्सिकल्समध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की साखर जास्त ॲड करण्याची गरज पडत नाही, कारण लिची ऑलरेडीच गोड असते. जांभूळ पॉप्सिकलमध्ये जांभूळ थोडासा आंबट असतो, त्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं ॲड करावं लागतं. आता ह्या लिचीच्या गरमध्ये मीठ, चाट मसाला, थोडीशी साखर ॲड करायची चवीपुरती आणि लिंबू पिळायचं. 2 ते 3 पुदिन्याची पानं ऑप्शनल आहेत, आवडत असेल तर ॲड करायची. सेम ह्याला पण मिक्सी जारमध्ये ॲड करायचं आणि फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची. ह्या सेम पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडत्या कोणत्याही फळाचे पॉप्सिकल्स बनवू शकता. फक्त हे 2च नाही, मँगोचं सुद्धा पॉप्सिकल बनवू शकता. वॉटरमेलॉन, जे काही फ्रूट्स तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याचे तुम्ही पॉप्सिकल्स इझी बनवू शकता. आता अशा मोल्डमध्ये हे आपण जे मिक्सरमधून बारीक करून घेतलं ते ॲड करायचं आणि 7 ते 8 तासासाठी फ्रीज करायचं. आणि आपल्याकडे मोल्ड नसतील तर आपण पेपर कप्समध्ये सुद्धा हे बनवू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा आपण काड्या ॲड करायच्या, म्हणजे छानपैकी पॉप्सिकलसारखा आकार त्याला येतो. आणि रात्रभर फ्रीज केल्यानंतर छानपैकी आपले चटपटीत, आंबट, गोड लिची पॉप्सिकल्स बनवून तयार. अशी व्हरायटी ऑफ पॉप्सिकल्स ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवा आणि मुलांना खुश करा, म्हणजे ते बाहेर जाऊन कोणत्याही आईस कँडीज खाणार नाही. असे गिल्ट फ्री रेसिपीजसाठी क्षिप्राज किचनला नक्की फॉलो करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे.